महाराष्ट्र न्यूज चॅनलच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या कॉर्पोरेट लेव्हलचा आयकॉन ऑफ महाराष्ट्र 2025 हा पुरस्कार वितरण सोहळा मान्यवरांच्या उपस्थितीत मोठ्या थाटात संपन्न झाला। महाराष्ट्रामध्ये आपल्या कार्याचा उल्लेखनीय अशा क्षेत्रामध्ये ठसा उमटवणाऱ्या अनेक दिग्गज मान्यवरांना आयकॉन ऑफ महाराष्ट्र या पुरस्कारानं सन्मानित करण्यात आलं। या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी बालाजी अमाईंचे सर्वेसर्वा माननीय रामजी रेड्डी साहेब हे होते। तर या कार्यक्रमाच्या निमित्तानं प्रमुख उपस्थितीमध्ये या प्रसंगी बिल्डर असोसिएशनचे माननीय दत्ता मामा मुळे, वटवृक्ष देवस्थान समितीचे चेअरमन माननीय महेश इंगळे आणि टीव्ही महाराष्ट्र न्यूज चॅनलचे सर्वेसर्वा अर्थात संपादक माननीय धनंजयजी शिंदे हे होते। या प्रसंगी अनेक मान्यवरांनी आपल्या प्रतिक्रिया देत टीव्ही महाराष्ट्र न्यूज चॅनलच्या या कार्याचं भरभरून असं कौतुक केलं आणि हा दिमागदार असा सोहळा सोलापुरातल्या पंचतारांकित हॉटेल अर्थात बालाजी सरोवर या आयकॉनिक ठिकाणी संपन्न झाला। नमस्कार, मी सर्वप्रथम महाराष्ट्र न्यूजचे आभार मानते त्यांनी मला इथे सन्मान केल्याबद्दल। तसेच मी ऋतुजा रत्नपारखी पाटील, आमचा रुमानी इंडिया ज्वेलरी डायमंड ज्वेलरीचा बिझनेस आहे। नमस्कार, मी ऋतुजा रत्नपारखी पाटील। सर्वप्रथम मी पुरस्कारासाठी आयोजकांचे मनापासून आभार मानते। हा पुरस्कार केवळ एक सन्मान नाही तर आमच्या कामाप्रती असलेली तुमची ओळख आणि विश्वास आहे। आज हा पुरस्कार मिळणे हा खरोखरच सन्मान आहे। हा क्षण फक्त माझा नाही तर माझे पती मनीष पाटील यांचा आहे ज्यांनी रुमानी इंडिया हा ब्रँडचा पाया घातला, ज्याच्यासोबत मला सहसंस्थापक म्हणून हा बहुमान मिळाला। सुरुवातीपासूनच आमचे ध्येय सोपे आहे, सौंदर्य आणि विश्वास असलेले हिऱ्याचे दागिने बनवणे। आमच्याकडे कस्टमाइज डायमंड ज्वेलरी आहेत, तसेच सर्व दागिने हे IGI व GI मानांकित आहेत। आपल्या व्यवसायात जिद्दीने काम करण्याची गुणवत्ता ही मला माझे वडील जयदीप रत्नपारखी यांच्याकडून मिळाली आहे। ते कायम माझ्यासाठी प्रेरणादायी आहेत। आज मी इच्छू सांगते हा पुरस्कार माझ्या संपूर्ण टीमचा, माझे आई वडील, माझे पती, माझ्या कुटुंबियाचा आहे, ज्यांनी प्रत्येक क्षणी मला साथ दिली। पुन्हा एकदा या सन्मानासाठी आयोजकांचे आभार मानते। तुमच्या विश्वासामुळे आम्हाला आणखी काम चांगले करण्याची प्रेरणा मिळाली। धन्यवाद।